आता येऊ का? अरे रवी, ये ये बस. काय म्हणतोस? आज घरूनच काम चाललंय वाटतं. हो, घरूनच वर्क फ्रॉम होम. अर्जंट फाईल द्यायची होती एक. स्नेहा नाही का आज घरी? अरे ती जरा मैत्रिणींसोबत बाहेर गेली. मला एक महत्त्वाचं बोलायचं होतं. काय रे, बोल ना. म्हणजे वाईट वाटू नको येऊ. तुझं स्नेहावरती लक्ष आहे ना? अरे लक्ष म्हणजे काय? नाही म्हणजे काल मी तिला एका मुलासोबत बघितलं होतं. हां, अरे असं काही काय बोलतोयस? वेळा झाला काय तू? अरे नाही, जे बघितलंय तेच तुला सांगतोय. कुठं पाहिलंस? कॅफेमध्ये अगदी चिटकून बसलो ते. मला पहिल्यांदा वाटलं तसं काही नसेल, पण त्यांच्या बोलण्या आणि वागण्यावरून मला थोडं खटकलंच. म्हटलं तुला एकदा सांगावंच. बरं झालं तू सांगितलंस. बघतो मी, बोलतो तिच्यासोबत. हो, बरं चालू दे तुझं काम, येतो मी. हो. योगेश, लवकरच झोपलास? हो, जरा मूड ठीक नव्हतं म्हणून. काय झालं? किती उशीर केला यायला? आज जरा आमची ऍक्टिव्हिटी लांब चालली म्हणून उशीर झाला. अच्छा. जेवलास तू? नाही. का? अरे सगळं बनवून ठेवलंय मी सकाळीच. नाही झाली इच्छा जेवायची. तू बाहेर जेवतेस, मी एकटा जेव घरात. अरे बाबा सॉरी ना, आज उशीर झाला. रोज तर येते ना मी वेळेत. आणि काय 5 दिवसाची तर ऍक्टिव्हिटी आहे, मग मी घरीच आहे. तू नक्की बाहेर ऍक्टिव्हिटीज करतेस ना? अरे मी तुला कधी खोटं सांगते का? नाही, बाहेर कोणाला काही भेटत वगैरे? तसं काही नाही, आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत आणि आमच्याच ऍक्टिव्हिटी चालतात. हा, तुला सांगायचं राहून गेलं. काल समीर भेटला होता. समीर? मावशीचा मुलगा. हां. इथेच शिकतोय ना कॉलेजमध्ये. हां. भेटायला आला होता. मग त्याला घरी का नाही घेऊन आलीस? आता तिकडे माझं पण काम सुरू होतं आणि तू ऑफिसला होतास काल. हो. म्हटलं त्याला घरी येऊन काय करायचं. बरोबर. बरं, फ्रेश होऊन ये आणि झोपूया आता. माझी काही जेवायची इच्छा नाही. बरं चालेल, आलीच. काय रे योगेश, काय झालं? काल तुम्हाला जे सांगितलं ते खरं होतं का? काय झालं पण? अरे तू मला सांगितलं की माझी बायको एका मुलासोबत फिरत होती. किती प्रॉब्लेम झाला. अरे पण मी जे बघितलंय तेच तुला सांगितलंय ना. पण रवी, एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेव. आपण जे बघतो ते सगळं खरंच असतं असं नाही. ती ज्या मुलासोबत बोलत होती ना कॅफेमध्ये, तो तिचा सक्का मावस भाऊ. हो, आणि मी त्याला चांगलं ओळखतो. त्याच्यामुळे इथून पुढे कोणाला काही सांगायच्या आधी स्वतः विश्वास ठेव. स्वतः बघ काय खरं आहे आणि काय खोटं आहे, आणि मग सांगत जा. तुझ्या एका चुकीमुळे माझा चांगला संसार मोडला असता. मला माफ कर योगेश, माझा गैरसमज झाला. पण तुझा हा गैरसमज किती महागात पडला असता. मी जर तिच्यावर संशय घेतला असता, तिच्याशी भांडलो असतो, तर काय झालं असतं याचा विचार केला का तू? मला माहितीच नव्हतं रे तो तिचा भाऊ आहे म्हणून. ते दोघं चिटकून बसले होते, त्यामुळे मला असं वाटलं की तिचं बाहेर चालू आहे म्हणून. अरे स्त्रीसोबत असणारा प्रत्येक मुलगा किंवा पुरुष हा एखादा प्रियकर किंवा कोणी परपुरुष असेल असं कशावरून आहे? तो भाऊ असू शकतो ना. आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मित्रा. माझा एक चांगला मित्र आहेस तू म्हणून तुला सांगतो, पुन्हा अशी चूक करू नकोस. हो ठीक आहे. बरं चल येऊ मी. ये, हेच सांगायला बोलवलं होतं. हां. योगेश,
योगेश, अरे काय झालं एवढं खिदळायला? एक गुड न्यूज आहे. काय आई होणारच की काय? गपरे, काय बोल. मुंबईवरनं जॉबची ऑफर आली आहे अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. माझ्या ड्रीम कंपनीत. मला जॉईन करायचंय. जॉईन? पण मग मुंबईला तू एकटी कशी राहणार इकडे? पुण्यात त्यांचं काय असेल तर बघ ना, तिथे जॉईन कर. पुण्यात नाही ना, म्हणूनच तर. पण एकदम बेस्ट कंपनी आहे. मला जिथे हवं होतं ना तिथेच. आय एम सो हॅपी. बरोबर आहे स्नेहा, पण मुंबईला मी तुला एकटं कसं सोडू? मी इथे, तू तिकडे एकटी, कसं मॅनेज होणार आहे? घरचे काय म्हणतील? नाही, मी तुला एकटीला नाही जाऊ देऊ शकत. तू नाही, तू एक काम कर, पुण्यात अप्लाय कर, इथे असेल तर इथे कर जॉब. योगेश, इतकी चांगली गुड न्यूज होती, मला वाटलं तू हो म्हणशील. लावलास परत नाहीचा फाडा. माझी स्वप्न आहेत रे काही. मी किती दिवसांपासून या कंपनीत ट्राय करत होती. मान्य आहे मला. मी एकदा बोललो ना, मी मुंबईला तुला एकटीला नाही सोडू शकत. प्लीज. ठीक आहे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. अरे काय झालं? खूपच टेन्शनमध्ये दिसतोय. टेन्शन नाही रे काही, जरा विचार करत होतो. काय माहिती का रवी, स्नेहाचं शिक्षण चांगलं आहे. तिला वाटतं की तिने जॉब केला तर मला थोडा हातभार लागेल, फ्लॅटचे वगैरे हप्ते ते नील करायला जरा फायदा होईल. पण तिला नेमकं नोकरीचा कॉल आला आहे मुंबईवरून, आणि मी तिला म्हणतोय तू पुण्यात जॉब कर. त्याच गोष्टीवरून मी जरा नाराज आहे. अरे उलट चांगलं आहे की ती तिच्या पायावर उभं राहते. याच्यात नाराज होण्यासारखं काहीच नाही रे. पायावर उभं राहते हे ठीक आहे, मान्य आहे. पण मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरात ती एकटी राहणार, आणि तुला माहिती ना मुलींबाबत आज काय काय घडतंय. मी तिला एकटीला नाही सोडू शकत. मी इथे पुण्यात जॉब करतोय, ती तिकडे, मॅनेज कसं होणार आहे? आमचं नुकतंच नवीन नवीन लग्न झालेलं आहे. घरचे काय म्हणतील? योगेश, तुला आठवतंय का, तुला क्रिकेटची आवड आहे. आपण कितीतरी वेळा नाईटचे प्लॅन कॅन्सल करून मॅच बघायला जायचो. आता मला सांग, तू गावावरून पुण्याला आला का तुझ्या स्वप्नांसाठी? तशी तिची पण स्वप्न असतीलच ना. तिला सुद्धा करिअर करायचं आहे. ती तिच्या स्वप्नांवरती प्रेम करते. मग तू तिला साथ द्यायला पाहिजे ना. तू म्हणतोय ते बरोबर आहे. एक काम केलं तर, मीच माझं ट्रान्सफर मुंबईला करून घेतलं तर? अरे वा, उलट चांगलं होईल तिच्यासाठी सुद्धा आणि तुझ्यासाठी सुद्धा. तसंच करतो, म्हणजे ती नाराज व्हायची नाही आणि मलाही टेन्शन राहायचं. हा, हो चालते. चल मग येतो. हा. स्नेहा, नर्वस आहेस? मुंबईला जायचंय ना? जा. खरंच? हो, पण एक अटीवर. काय? मी सुद्धा माझ्या जॉबचं ट्रान्सफर मुंबईला करून येणार. आपण दोघं सोबत राहू. काय बोलतोस? हो. तुला एकटीला नाही सोडू वाटत. जगात काय चाललंय बघतेस ना. खूप बेस्ट होईल. आणि थँक्यू, तू माझा विचार केलास. बायकोचा विचार करायचा नाही, मग कोणाचा करायचा? उगीच आहेस का लाडाची बायको. बर, रुसून बसलीस, पण जेवणाचा काही विचार केलाय की नाही? बनवलंच नाही. हॉटेलला जाऊयात. येस, आज पार्टी माझ्याकडून. जॉब जॉईन केल्यावर. बरं, आता रेडी हो, मी पण रेडी होतो. चला.
योगेश हं, ऐकतोयस ना? हं. मला अगदीच बरं वाटत नाहीये रे. डोळे पण जळजळ वाटतात. काय होतंय तुला? अगं सारखी कामाची दगदग असते तुला. किती वेळा सांगितलं आराम कर. माहित नाही, पण काहीतरी वेगळंच वाटतंय. काय वाटतंय आता? बरं डॉक्टरकडे जाऊ संध्याकाळी. मला आता थोडा वेळ आराम करू दे. झोप. कोण आलं? बापरे. अरे रवी, ये ये. बस. काय म्हणतोस? कसं काय आला आज इकडे? अरे एका महत्वाच्या डील विषयी बोलायचं होतं. अरे बोल ना मग, कसली डील? पण त्याआधी चहा मिळेल का? घ्या. अरे ऑफकोर्स चहा तर मिळणारच ना. ए स्नेहा, माझा मित्र आलाय बघ, जरा चहा ठेवतेस का आमच्यासाठी? ब्लॅक टी विथ लेमन. अरे आपण 12 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट भरलं होतं. बर. त्या कॉन्ट्रॅक्टच्या महत्वाच्या माहित्या लीक झाली. माहिती लीक झाली? हो. अशी कशी लीक झाली? अरे तुम्ही काही प्रायव्हसी ठेवता की नाही प्रोजेक्ट मध्ये? मला तेच समजत नाही कशी काय लीक झाली. आता काय करावं ते पण समजत नाहीये. आता तो सचिन सर आहे ना, घोडेच लावणार आहे आपल्याला. ते तर आहेच आहे. अरे बाबा हा बिझनेस आहे आणि तुला माहिती नाही या फील्डमध्ये किती चढावड असते. हो. बस ना. मग आता काय ठरवलंयस? काय करायचं? तेच समजत नाहीये काय करावं. माझी तर नोकरी जायला बसली आता. सचिन सरांना सांगितलं की? नाही, त्यांना अजून तरी मी काही बोललोच नाहीये. कारण कसं सांगावं ते पण कळत नाही. म्हटलं त्यांना सांगण्या अगोदर तुझ्याशी बोलावं. योगेश, तुम्ही बसा, मी आत बसते. हां. मला वाटतं मी त्यांना एकदा कॉल करावा आणि सविस्तर सांगावं. हो हो ठीक आहे. स्नेहा काय आजारी पडली का रे? अरे नाही रे, तिला थोडा थकवा आलाय, बाकी काय नाही. दिवसभर घरीच असते रे, कंटाळा येतो. आपल्याला वाटतं बायकांना घरात काही काम नसतं, पण अशी छोटी मोठी कामं करून करून थकून जातात बिचारे. नाही रे, मला तसं काही वाटत नाही. वेगळंच काहीतरी. वेगळं म्हणजे? तिचे डोळे बघितले का तू? असे पिवळसर झालेत. मला तर असं वाटतं तिला कावीळ झाले. अरे काही काय बोलतोस? वाटलं म्हणून लगेच होतं का? नाही रे, वाटलं म्हणून नाही बोलत मी. मला खरंच वाटतंय तिला कावीळ झाली. कारण अशी लक्षणं मी याच्या अगोदर बघितलेली. काय बोलतोस? हो. मला असं वाटतं तू लवकरच तिला डॉक्टरकडे घेऊन जावं. कारण पुढं काय होण्या अगोदर आहे ना, अगोदरच काळजी घेतलेली बरे. बरं ठीक आहे, येतो मी बघतो. हो. आणि ते डील विषयी एकदा सरांशी तू बोलून घे. मी करतो कॉल त्यांना थोड्या वेळ. चालेल. चल येऊ. येस. ए स्नेहा, चल उठ, डॉक्टरकडे जाऊयात आपण. अरे तुला काम होतं ना? काम राहू दे, तुझी तब्येत खूप महत्वाची. अगं तो रवी बोलत होता तुला कावीळ झाली म्हणून. बघू डोळे पिवळे दिसत आहेत. त्याचं म्हणणं खरंच असेल. काही जास्त होण्याआधी ना आपण डॉक्टरकडे जाऊयात. आय एम रिअली सॉरी, मी तुला फक्त इग्नोर करत आहे. उठ बरं, उठ उठ उठ. मी चेंज करतो, तू फ्रेश होऊन ये. हा रवी, कसं आहेस? हो हो, मी पण बरी आहे. आणि हो, आपलं परवा बोलणं झालं होतं ना, हां विचार केलाय मी त्यावरती. उद्या येते तुला भेटायला. तू काही काळजी करू नकोस.
मी व्यवस्थित करेल सगळं. हो, चल ठीक आहे. हां, भेटूया उद्या. ठेवते. कोणाशी बोलत असेल एवढी गुलुगुलू. काय ग? कोणाचा फोन होता? रवीचा. काय बोलत होते एवढं गुलुगुलू त्याच्यासोबत? गुलुगुलू म्हणजे जरा कामाचं होतं, तेवढं त्याला सांगत होते. नाही, पण एवढं लाडात बोलायची काही गरज होती का? का काही विशेष सुरू आहे? काय विचारतोयस योगेश तू? काहीच विशेष नाहीये. नसलं तर बरंच आहे, नाहीतर योगेश, मी सांगतेय ना, तसं काहीच नाही म्हणून. फ्लॅटच्या पैशाचा काय विचार केलाय का? त्या संदर्भातच सकाळी रवीशी बोलत होती. त्याचा काय संबंध इथं? प्रत्येक वेळेस त्याचं नाव घेतलंच पाहिजे का? इतका का राग येतो तुम्हाला? रवीला त्याच्या प्रोजेक्टमध्ये एक असिस्टंट हवा होता. मी त्याच्याकडे पार्ट टाइम जॉब करणार आहे. हप्त्याचा तुमचा भार तेवढाच कमी होईल. म्हणजे यासाठी बोलत होती तू त्याच्यासोबत? तेवढीच माझी मदत तुम्हाला. मला वाटलं कामाचंच बोलत होते, पण तुम्हाला ना संशय घ्यायची सवय लागली. काहीतरीच विचार करता. होईल पैशाची व्यवस्था. झोपा. हे थांब, इकडे. कुठं गेली होतीस का? बाहेर गेले होते रवीला भेटायला. माहिती आहे मला. फोनवर त्याच्यासोबत गुलुगुलू गप्पा मारून भागलं नाही का तुझं? भेटीपर्यंत गेलं का आता पार? म्हणजे? त्याच्यासोबत काय करत होती त्याच्या चहाच्या टपरीवर? अच्छा, म्हणजे माझा पाठलाग सुरू होता तर? हो, माझी बायको आहेस तू. कुठं जाते, काय करते, लक्ष ठेवायला नको का? चांगले, कालच सांगितलं ना, त्याच्या प्रोजेक्टमध्ये त्याला मदत करणार आहे मी. माझ्या पाठीमागे असले धंदे करतेस, माहिती मला, प्रोजेक्टच्या नावाखाली. अजूनही विश्वास नाही का? हा, तुमचा पैशावरचा ताण कमी व्हावा ना, म्हणून चाललं होतं हे सगळं. तुम्हाला संशयच घ्यायचा असेल तर नाही करत काम. भरा तुम्ही सगळे पैसे. कुठून मॅनेज करताय ना, बघते मीच. स्नेहा, स्नेहा, सॉरी. तू सगळं माझ्यासाठीच करते मला कळतंय, पण मी तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. तुला मी दुसऱ्यांसोबत नाही पाहू शकत, त्यामुळे माझी चिडचिड होते. एवढा संशय वेळोवेळी? मलाच त्रास व्हायला लागलाय त्याचा. चुकलं ना माझं, कळली माझी चूक मला. हे सगळं तू माझ्यासाठीच करतेस. परत नाही घेणार संशय. आणि रवी सुद्धा माझा चांगला मित्र आहे, तो असं काही चुकीचं वागणार नाही याची खात्री मला. पण मी खूप भावुक झालो होतो, म्हणून असं वागलो. परत जर असं होणार नसेल
तरच मी काम करेल, नाहीतर नाही जाणार कुठेच. नाही, कर तू जॉब, काही अडचण नाही. आणि मी तुला यापुढे त्रास देणार नाही, प्रॉमिस. चला, भूक लागली, जेवण करू. चल.